हाय गाईज, मी शिवकन्या युताय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि जे द हिंदूचे आर्टिकल्स आलेले आहेत ते मी तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगणार आहे। आणि जो दिनांक आहे 27 जुलै 2020 आहे। आणि जे काही याचे आर्टिकल्स आहेत ते खूप सुंदर आणि छान आर्टिकल्स आहेत। तर आपण आता आर्टिकलला सुरुवात करूया। तर जे काही आपण आर्टिकल म्हणतो त्याचं जर इंट्रोडक्शन बघायचं झालं तर जे काही लॉयर ॲक्टिव्हिस्ट म्हणतो आपण प्रशांत भूषण यांनी काय केलेलं आहे की जो एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा जो काही फोटो आहे बाईकवरचा तो आपण बघूया तो फोटोही। तर त्यांनी तो ट्विटरवरती पोस्ट केलेला आहे। तर जर आपण बघितलं तर त्याच्या धर्तीवरती कोर्टने काय केलेलं आहे तर कुठेतरी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट म्हणजे कोर्टाचा अपमान केला असं त्यांना सांगितले आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रोसिडिंग चालू केलेली आहे। तर जे काही आपण म्हणतो तर ज्युडिशियल किती जबाबदार आहे काय आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर आपण ते आता बघूयात। तर जे काही प्रोसिडिंग म्हणतो आपण प्रोसेस जी काही क्रिमिनल ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्टची तर जे काही आपण बघितलं आता प्रशांत भूषण आहेत यांच्या अगेन्स्ट चालू केलेली आहे। तर इथे आपल्याला एक फोकस देण्याची गोष्ट आहे जे काही लॉ ऑफ कंटेम्प्ट आहे त्याची नेसेसिटी काय आहे आणि काय नाही आपण हे बघूयात। तर जर बघितलं तर सध्याचा इरा जो आहे प्रेझेंट इरा आपण बघतो तर सोशल मीडिया आणि सोशल मीडियावरती एखाद्या इश्यूचं एकदम फुल क्रिटिक्स होतं फुल क्रिटिसिझम होतं। आणि यात बघितलं आपण तर जे काही हायर ज्युडिशरी आहे तर असं आपल्याला कुठेतरी त्यांचे टाईम आणि एनर्जी जी आहे तर ती जास्त वाया रिअली ज्या गोष्टी आहेत ते वाया घालवणार नाही ज्या गोष्टी आहेत त्याच कंडक्ट करतील असे आपण बोलू शकतो। त्याचनंतर जर पॉवर टू पनिश म्हणजे जे काही पॉवर असते पनिश करण्याची जे स्वतःच जर त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला तर ते स्वतःच पॉवर जी पनिश करू शकतात का ह्याही गोष्टी बघणं गरजेचे आहेत। त्याचनंतर जर बघितलं तर जे काही रिझनेबल आपण एक्सपेक्ट करू शकतं जे काही कोर्ट आहे ते इग्नोर करू शकतं का त्यांच्यावर जेवढे काही ॲलिगेशन्स लावलेले आहेत जे काही आरोप केलेले आहेत आणि हे ॲलिगेशन इग्नोर करू शकतो का। त्याचबरोबर जे काही आपण म्हणतो स्क्रुटिलिटी होणं गरजेचं आहे जे काही पीसेस आहे तर छोट्या छोट्या गोष्टीची तिथं स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे आणि प्रॉपरली त्याच्यात जे विजडम म्हणतो आपण त्या थ्रू होणं गरजेचं आहे। आणि जे काही पब्लिकली क्रिटिसिझम चालू आहे तर त्याचा जे काही क्वेश्चनिंग उभा राहिलेला आहे कोर्टवरती तर हा जो काही डिसिजन ते देतील त्याच्यावरती जे काही आपण म्हणतो कोर्टच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अवलंबून असतील। त्याचनंतर जर आपल्याला हा फोटो बघायचा झाला तर आपण बघू शकतो तर त्यांचा ही जी बाईक तर एक प्रश्न ही बाईक कोणती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आणि हे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे जे काही आपण बोबडे म्हणतो ते आहेत आणि ते तिथे बाईकवर बसलेले आहे आणि हा फोटो त्यांनी तिथे पोस्ट केलेला आहे। त्याचनंतर जर बघितलं तर आपण जे काही भूषण आहेत तर ते काही नवीन आहेत का तर ते एक ॲक्टिव्हिस्ट लॉयर आहेत त्यांना त्यामध्ये ह्या ज्या काही आपण म्हणतो ज्युडिशरीची जे काही टॉलरन्स आहे क्रिटिसिझमला ह्या त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या लिमिट म्हणजे टेस्टिंगच्या लिमिट आहेत का नाहीत आर्ट ऑफ टेस्टिंग तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत ते सगळं त्यांना माहीत असल्यामुळे ते काय आहे काय नाही त्याचं एक ॲनालिसिस करू पण शकतात। त्याचनंतर त्यांनी काय केलं हे झाल्याच्या नंतर जे काही जजेस होते पास्ट म्हणजे जे काही भूतकाळातले जजेस तिथे होते तर त्यांच्या ॲलिगेशन लावले त्यांच्यावरती करप्शनचं त्यांनी भ्रष्टाचार केलेले आहे त्यांचे आरोप केलेले आहेत। त्याचनंतर जर बघितलं तर त्यांनी परत जे काही लेटेस्ट प्रोसिडिंग चालू आहे तर त्याच्यानंतर त्यांनी 2 ट्विट केले। तर जे काही आपण म्हणतो तर जनरल कमेंट काय आहे तर रोल ऑफ सम चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे काय आहेत आणि त्याचनंतर म्हणजे लास्ट 6 इयरचे आणि त्याचनंतर जे काही CJI आहेत तर त्यांचा फोटोग्राफ आहे कारण तो एक टार्गेट झालेला आहे आपण म्हणू शकतो सध्या जे सर्व काही चालू आहे तर हे 2 त्यांनी कमेंट केलेले आहेत। आणि त्याचनंतर जर बघितलं तर जे काही आपण कंट्रीचं जे काही हायेस्ट कोर्ट म्हणतो म्हणजे जे की आपलं सुप्रीम कोर्ट तर किती सेन्सिटिव्ह आहे या त्या इश्यूबाबत आणि त्याचनंतर त्याचं जे काही क्रिटिक्स आहे त्याचं आउटस्पोकन काय असेल त्याचनंतर जे काही मोर ज्युडिशियस आहे ह्या काय गोष्टी असेल ते आपण आता बघूयात म्हणजे बघू शकतो। आणि त्याचनंतर जे काही प्रिन्सिपल ऑथर्स आहे जे काही क्रिटिसिझम आहे आपलं जे काही इन्स्टिट्यूशन आहे त्याला क्रिटिसिझम होतं आहे आणि त्याला कशाप्रकारे प्रोटेक्ट करू शकतात काय करू शकतात हे आपल्या लक्षात येईल। त्याचनंतर जर बघितलं तर हा जो डिलेमा आहे तर कुठे ओरिजिन झालेला आहे तर एक द्विधा मनस्थिती आहे याची ओरिजिन कुठे झालेली आहे तर जे काही कंटेम्प्ट ऑफ लॉ जो आहे तो क्रिमिनलाइज केलेला आहे तो पार्ट जे काही कंटेम्प्ट ऑफ लॉ आहे त्याचाच पार्ट आहे कुठेतरी क्रिमिनलाइज करायचं तर काय जे काही स्कॅन्डलाइज म्हणजेच एखादे जे काही भीती वाटणे कशाची की जे काही आता त्यांनी भूषण यांनी काय केलेलं आहे की तो फोटो जो आहे तर तो त्यांनी पोस्ट केलेला आहे। त्याच्यानंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून जे काही कोर्ट आहे त्यांनी त्याची प्रोसिडिंग चालू केलेली आहे। बट जर त्यांनाच कुठेतरी एक भीती वाटते की ज्या काही गोष्टी आहेत
बाकीच्या त्याही ओपन होतील का, म्हणजेच कुठेतरी स्वतःला बचावण्याचं म्हणू शकतो आपण. तर जे काही असतं, तर जे काही स्कॅन्डलाइज किंवा टेंड म्हणू शकतो आपण स्कॅन्डलाइज, तर जी काही ज्युडिशरी आहे, लोअर कोर्ट ऑफ अथॉरिटी आहे, तर हे काय करतं, कुठेतरी टाईम टू टाईम जे काही क्लॉज आहे ते रिव्हिजिट करतात आणि त्यानुसार त्या गोष्टी करतात. त्याचनंतर जर बघायचं झालं तर जे काही कंटेम्प्ट ऑफ पॉवर जे म्हणतो, तर एक नीड आहे कुठेतरी, एक जे काही पनिश करायचे काही विलफुल आपण म्हणतो, तर ह्या ज्या काही गोष्टी निडेड आहेत, तर ह्याच्या अगेन्स्ट आहेत काही, जे म्हणतो आपण डिसॲग्री आहेत काही लोकांचं बघायचं झालं तर. जे काही इंटरफेरन्स, सपोज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणं किंवा म्हणजे कोर्टचा अपमान करणं, आणि जे काही इंटरफेरन्सेस आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा जस्टिस आहेत त्यांना जे काही थ्रेट निर्माण करणं जजेसला, हे जे काही गोष्टी आहेत त्याच्या जे काही म्हणतो आपण त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून घोषित केलं जाते काही वेळेला. तर कंटेम्प्ट ऑफ पॉवर, तर ह्याच्या कुठेतरी डिसॲग्री आहेत. आणि जर आपण बघायचं झालं तर जी काही कन्सेप्ट आहे कंटेम्प्टची, एक्झिस्ट कधी झाली, त्याचं रिझन काय आहे एक्झिस्ट होण्याचं, जे काही इन्स्टिट्यूशनचं इन्सल्ट होतं किंवा अनफेअर अटॅक होतो जे काही आपले इन्स्टिट्यूशन म्हणतो आपण त्याच्यावरती, आणि कुठेतरी एक सडनली ब्रेकडाऊन होऊ शकतो किंवा सडनली फॉल ऑफ होऊ शकतो ज्युडिशरीचा, आणि जे काही रेप्युटेशन आहे ते कुठेतरी कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे जे हे गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे काही म्हणतो आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठेवलेलं, जे काही आपण पब्लिक आईजमध्ये म्हणतो, त्याच्यासाठी एक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठेवलेलं आहेच, म्हणजे कोर्टाचा अपमान केला तर त्याच्यासाठी शिक्षा दिलेली आहे. त्याचनंतर हे कधी, याची सुरुवात कुठे झाली होती नेमकं, आता विचार करण्याची गोष्ट आहे. 18th सेंच्युरी इंग्लंडमध्ये जे आपण म्हणतो, तर तेव्हा त्यांना नेसेसरी वाटलं होतं. तर जे काही जजेस आहे त्यांना अनडिमिनिश्ड आणि हे जे काही ग्लोरी आहे ती तशीच राहावी, त्याच्यासाठी कुठंतरी त्यांना जे काही युनिव्हर्सली थॉट असतं त्याच्यासाठी त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे त्यांच्यामध्ये प्रोव्हिजन केलेली होती. बट त्यांचं बघितलं तर त्यांनी ही जी काही डॉक्ट्रिन आहे ती कुठेतरी एक फेल किंवा एक डिसयूज म्हणून त्यांनी घोषित केली, आणि 2013मध्ये कुठेतरी ती अबॉलिश केलेली आहे इंग्लंडनं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की जर आपण बघितलं तर ते त्यांचे लॉ अजूनही आपण यूज करतो, आणि त्यांनी कुठेतरी ते काढून पण टाकलेले आहेत, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. त्याचनंतर जर बघायचं झालं तर कंटेम्पररी टाईम बघितला आपण, ते जे काही ज्युडिशरी म्हणतो त्यांची एक कुठेतरी इम्पॉर्टंट जे काही कोर्ट आहे त्यांना कुठेतरी अकाउंटेबिलिटीचा एक कन्सर्न्स आहे असं दिसून येईल आपल्याला. त्याचनंतर जे काही ॲलिगेशन, इम्पार्शियल प्रोब्स आहेत, आणि जे काही कंटेम्प्टचे ॲक्शन आहे त्याच्यासाठी थ्रेट ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्या कुठेतरी जी प्रोसेस होती त्याची ट्रान्सपरंट होणं गरजेचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पब्लिकमध्ये आपल्याला आलेल्या पाहिजे. जसं की आपण बघतो लोकसभा राज्यसभेचे सेशन चालू असेल तर आपल्याला ते डिरेक्टली ब्रॉडकास्ट होतात, पण ज्युडिशरीचं बघितलं तर कोणती गोष्ट अशी आपल्याला ब्रॉडकास्ट होत नाही, आणि त्यांची जी काही प्रोसिडिंग झाली तीही आपल्याला माहीत नाही, डिरेक्टली फक्त रिझल्ट आपल्याला माहीत होतो. तर आपण डेमोक्रेसी म्हणतो, तर कितपत हे डेमोक्रेसी म्हणजे लोकांना सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे, तर आपल्याला लक्षात येईल ते ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत आणि कितपत नाही. त्याचनंतर जर बघायचं झालं तर जे काही जजेसचं जे काय बघितलं तर कुठे ते डिस्क्लोज करत नाही, म्हणजे आपल्याला ते दाखवतच नाही काय चालू आहे. इव्हन जी काही आत्ता जे काही प्रिव्हियस आपले जजेस होते, जे की आपण त्यांना जे की आपले प्रिव्हियस जज होते, जे की रंजन गोगोई, तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये सेक्शुअल हरॅसमेंटचे चार्जेस लागलेले होते. बट ती जी काही प्रोसेस होती तर ती त्यांनी कुठेही आपल्याला ओपन दाखवली नाही, फक्त त्याचा रिझल्ट दाखवला, आणि त्याचनंतर जी काही म्हणतो आपण ओपन व्हायला पाहिजे ती हिअरिंग काहीच झालेलं नव्हतं. तर आपण बघू शकतो तर जे काही आपण म्हणतो ज्युडिशरीचं आहे, तर ज्युडिशरीला प्रॉपर कुठेतरी एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी. आणि जे काही रिस्टेन्स आहे, जे की मीडिया आणि पब्लिक आपण म्हणतो पब्लिक फ्रॉम, ह्या जे काही गोष्टी आहे त्यांच्यामध्ये येऊ देत नाही. बट ह्या सगळ्या गोष्टी असताना जे काही ज्युडिशरी आहे त्यांना प्रॉपर फंक्शनिंग करणं गरजेचं आहे, आणि पब्लिक इंटरेस्टमध्ये ठेवून त्यांना ह्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. तर जो काही आता आपल्याला ॲक्च्युअल आर्टिकल आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं डीप दिले, हे सुरुवातीला होतं ते, आणि त्याचनंतर जे काही मोटरसायकलवरचा त्यांचा आपल्याला दाखवला असतो जो फोटो आहे, आणि त्याचनंतर जे काही कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या केसेस आहेत तर आपण ते केअरफुली ज्या काही आहे त्या बघू किंवा न बघू, बट एक ज्युडिशरीवरती क्वेश्चन उभा राहतोच, आणि तो कोणते आहेत तेही आपण आता बघूयात. तर जे काही आत्ताच बघितलं तर जे काही सिनियर लॉयर आहेत तर ते एक त्यांनी अनिश्चित एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे, म्हणजे ते ट्विटरवरती नेहमी आता पोस्ट करत आहे. तर जो काही ट्विटरवरचा त्यांनी फोटोग्राफ केलेला आहे पोस्ट, जे की जस्टिस यांच्या अगेन्स्ट S.A. बोबडे, तर जे आपण बघितलं CJ आहेत, तर कुठेतरी एक, आणि ड्युरिंग हे जो काही टाईम आहे तर तो कुठेतरी एक लॉकडाऊनचा टाईम आहे, त्या टाईममध्ये त्यांनी हे सर्व केलेलं आहे. या लॉकडाऊनमध्ये कोर्टही बंद आहेत, म्हणजे जे काही आपण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट म्हणतो, जवळपास सगळेच इन्स्टिट्यूशन बंद आहेत. त्याचनंतर तर जे काही नो वन कॅन अक्यूज करत आहेत, जे काही भूषण आहेत त्यांना, तर एक क्लिअरली बघायचं झालं तर एक मार्क करू शकतो आपण, इथे जे कोर्ट आहे तर ते लॉकडाऊन असल्यामुळे सगळीकडेच बंद आहे. आणि त्याचनंतर जे काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांनी असं ब्लेम केलेलं आहे. त्याचनंतर जे काही
फोटोग्राफ आहे त्याच्यात ओनली शो झालेलं काय आहे, तर जर आपण फोटो बघितला तर आपल्या लक्षात येईल. तर त्यांनी एक कॅज्युअल वेअरिंग केलेलं आहे, म्हणजे नॉर्मल परिधान केलेले कपडे आहेत. आणि एक सिटिंग म्हणजे गाडी काही चालवत नाही, एक स्टेशनरी गाडी आहे, उभा राहिलेली गाडी त्याच्यात बसलेले आहेत, त्याच्यावर बसलेले आहेत. तर हे कुठंतरी एक आपल्याला लक्षात येईल. तर एक नो डाऊट जे काही आपण म्हणतो, तर जे आपल्याला बघायची सवय लागलेली आहे, जे काही ज्युडिशियरी आहे, तर ते जे काही आपण म्हणतो जजेस वगैरे, यांना कुठेतरी आपल्याला फॉर्मल ड्रेसमध्ये आपण बघतो त्यांना, आणि त्यांचं फॉर्मल अटायर असतं. त्याच्यानंतर जे काही ज्युडिशियरीचे सगळेच लोक असतात, तर हे झालं. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्यालाही माहीत आहे की आपण जर असं तर खूप काही लोक असतात त्यांना रिकलेक्शन, जे काही मोटरसायकल असतात त्यांच्या डेमध्ये त्यांनी रिकलेक्शन केलेलं असतं, त्यांना गाड्या आवडतात. तर जे काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, तर कुठेतरी त्यांनी बॅकडाऊन त्यांची जी काही मेमरी आहे, तर कुठेतरी एक हॅपियर डे म्हणून त्यांनी तो फोटो एक दाखवलेला होता. त्याच्यानंतर जर बघितलं आपल्याला त्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात येईल. सगळंच आपण म्हणतो सगळ्यांनी मास्क घालायचे किंवा मास्क लावून फिरायचं, पण त्यांच्या तोंडाला इव्हन मास्कही नाही आहे. म्हणजे लक्षात येईल की एक आदर्श असतो की बाबा जो काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांनाच मास्क परिधान केलेलं नाही आहे, तर मग आपण का करावं. तर जे काही जनतेत संदेश जायचा तो कोणता जाणार. तर हे झालं. त्याचनंतर जर आपल्याला रिमेंबर करायचं झालं तर जे काही मोटरसायकल मेंटेनन्स, जे काही रॉबर्ट एम पिरिसी जेन हे होते, तर जे काही आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स त्यांनी सांगितलेलं आहे. जी काही मोटरसायकल आहे ती एक नॅव्हिगेट करण्यासाठी आहे, किंवा जे काही अनिश्चित स्वरूपाचा रोड असतो त्याच्यावरती आपण ते जे काही नॅव्हिगेट करू शकतो. त्याच्यानंतर जर आपण सिरीज ऑफ ॲक्शन बघितली तर ह्या गोष्टी आता कशा वाढत गेल्या. जर मॅटर आपण थोडं हे जर बाजूला ठेवलं फोटोग्राफचं जे काही ट्विट केलेलं आहे, तर आपल्याला अजून लक्षात येईल. त्याच्यानंतर जे काही मेरिटेड आपण म्हणतो 2 मिनिट अटेन्शन झालं आपल्याला ह्या ट्विटमुळं. त्याच्यानंतर ह्या जगातलं एवढं एक फास्ट मूव्हिंग वर्ल्ड चालू आहे त्याच्यामध्ये. आणि जर वेनसडे लास्टला काय केलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने, तर जे काही नरेटिव्ह ह्या पिक्चर ह्या गोष्टी ह्या आता नरेटिव्ह याच्यावरती काही ना काही गोष्टी किंवा डिबेट एक चालू झाला किंवा एक इश्यू हायलाईट झाला, तर त्याच्यामुळे जे काही सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी काय केलं, 3 जजेस बेंचचं एक त्यांनी काय म्हणतो आपण बेंच उभारलं, आणि त्याच्यात जे हेड असतील ते जस्टिस अरुण मिश्रा हे असतील. आणि एक सुमोटे नोटीस त्यांनी इश्यू केली, तर कुणाच्या अगेन्स्ट, जे काही भूषण आहेत त्यांच्या अगेन्स्ट, जे काही त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलं म्हणजे कोर्टाचा कुठेतरी अपमान केला या धर्तीवरती त्यांच्या अगेन्स्ट एक इश्यू केले, सुमोटो नोटीस म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर जे काही कोर्टची डिग्निटी आणि अथॉरिटी आहे म्हणजेच इन्स्टिट्यूशनची सुप्रीम कोर्टची इन जनरलमध्ये त्यांनी ते नोटीस काढली. आणि त्याच्यानंतर जर स्पेसिफिकली बघायचं झालं पर्टिक्युलरली, तर जे काही ऑफिस आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तर यांच्या साठी तर ह्या गोष्टी त्यांनी तिथे केल्या. त्याच्यानंतर जर अनादर ट्विट केलं कुणी, तर जे काही भूषण आहेत त्यांनी काय सांगितलं, लास्ट 6 इयरमध्ये जी काही आपली डेमोक्रेसी आहे ती कुठेतरी इंडियामध्ये डिस्ट्रॉय होत आहे. आणि याला जर हिस्टोरियन्सला बघितलं तर कुठेतरी जे काही रोल ऑफ सुप्रीम कोर्ट आहे, तर तो कुठेतरी म्हणजे कुठेतरी एक भ्रष्टाचारी किंवा डेमोक्रेसीला कुठेतरी कमी करण्यासारखं आहे, भ्रष्टाचाराचा इश्यू समोर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्पेशली कुठेतरी बघायचं झालं तर जे काही आहे तर लास्ट 4 CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत, तर त्यांचे जे आहेत त्यांच्याविषयी त्यांनी बोललेलं आहे. तर आपण बघूयात. तर त्यांनी काय केलं, जे त्यानंतर कोर्टने काय केलं, त्यांना परत अनादर म्हणजे त्यांच्यावर कंटेम्प्ट लावलं किंवा अगेन्स्ट त्यांच्या जे म्हणतो आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्यांनी केलं असं सांगितलं. आणि जर बघितलं तर 11 इयरची जी काही ओल्ड केस आहे, ॲलिगेशन्स आहेत, तर ते 2009मध्ये जेव्हा आपण बघितलं तर कुठेतरी हाफ म्हणजे 16 चीफ जस्टिस जे काही होते ते करप्ट होते, त्यांनी असे अलिगेशन लावले. कुणी, तर मिस्टर भूषण यांनी. तर त्याच्या अगेन्स्ट परत कोर्टने त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे जे काही म्हणतो आपण ते लावलं. त्याच्यानंतर जर आपण ज्युडिशियरीचं बघितलं तर कन्सिडर काय करू शकते ज्युडिशियरी, तर जे काही आपण सगळ्या गोष्टीला पॉज दिला तर एक गोष्ट इथं आपण लक्षात घेऊ शकतो, जे काही जे काही मोमेंटस आहेत किंवा जे काही स्टेप्स पुढे घेणार आहेत, एक ना एक ते स्टेप पुढे घेणार आहे, तर कुठे एक त्रासदायक पाथ म्हणून त्यांनी घ्यायला नाही पाहिजे. तर कुठेतरी एकदम व्यवस्थित जे काही पब्लिक इंटरेस्टमध्ये असेल त्यानुसार आणि जे काही कॉन्स्टिट्यूशन असेल त्यानुसार तो डिसिजन देणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला एक प्रश्न विचारायचा झाला किंवा एक फ्यू क्वेश्चन्स, तर त्यातला एक प्रश्न आहे की नीडलेसली रिॲक्टिव्ह कोर्ट करणं गरजेचं आहे का. त्याच्यानंतर जर बघितलं तर बीइंग प्रोटेक्टेड जे काय आपण म्हणतो, जर त्यांना खरंच जेन्युइनली जर कोर्टचं जे काय म्हणतो आपण प्रोटेक्ट करायचं असेल, जे कोर्टला क्रिटिसिझम होत आहे त्यापासून, जे इन्स्टिट्यूशन आहे त्याला, तर कुठेतरी एक्झामाइन करणं आणि याचे जे काही सिरियस कंप्लेंट जे काही म्हणतात, जे काही फॉर्मर जजेस आहेत त्यांच्याविषयी, त्यांच्या फंक्शनविषयी इथे बोललं गेलेलं आहे. तर जर ज्युडिशियरीवरती कुठेतरी मोठा प्रश्न उभा राहत आहे सिरियस, तर तो कुठेतरी एकदम एक्झामाइन करणं गरजेचं आहे आणि
प्रॉपर त्याच्यावरती ॲनालिसिस करून त्याचा डिसिजन देणं गरजेचं आहे. आणि सम ॲलिगेशन्स बघितले आपण तर कुठेतरी एक थ्रेशहोल्ड टेस्ट आहे. जर आपण कोर्टचं बघितलं तर इन्क्वायरी जी म्हणतो आपण स्ट्रॉंग ॲक्शन होणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यात जर बघितले तर 2 पद्धतीने होऊ शकते, जे की कार्पेट आणि डिपॉझिट कार्पेट आणि एक पॅन्डोरा बॉक्स. म्हणजे काय, साधी होऊ शकते किंवा पॅन्डोरा बॅग्स पण ओपन. आता पॅन्डोरा बॉक्स काय असतो, जर एखादा तुम्ही इश्यूला सुरुवात केली किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रोसेस चालू केली तर ती अजून कॉम्प्लिकेटेड होते आणि त्याच्यामध्ये अजून प्रॉब्लेम्स निघत जातात. तर असं व्हायला नको. ह्या गोष्टी पण तिथे होऊ शकतात. त्याचनंतर जर बघितलं तर जे काही पॅन्डोरा बॉक्स म्हणतो आपण तर लेटर जे म्हणतो आपण ते रॅडिली ॲक्सेप्टेड त्या गोष्टी होऊ शकतात. कारण जर एक गोष्ट काढायला गेली त्याच्यावरती अजून भरपूर कोर्टवरती आपण म्हणतो सुप्रीम कोर्टवरती ॲलिगेशन्स लावलेले आहेत भ्रष्टाचारचे, तर एक गोष्ट ओपन होऊ शकते. त्याचनंतर जर खऱ्या असेल तर आपल्याला ह्या पब्लिकमध्ये येतील. जर जनरल परसेप्शन बघायचं झालं तर जे काही लास्ट स्कोर आपण डिक्लाईन झालेला आहे कुठेतरी आपण सुप्रीम कोर्टचं म्हणू शकतो, जे की आपण रंजन गोगोई म्हणतो, तर त्यांना कुठेतरी सुप्रीम कोर्टचे ते एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहिलेले आहेत. आणि आपल्याला जे काही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे तर त्यांना कोणतंही नंतर कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट त्यांना धारण करता येत नाही, बट ते राज्यसभेचे मेंबर होण्यासाठी त्यांना ऑफर आली होती आणि ते तिथे म्हणजे रुजूही होत होते. तर आपल्याला लक्षात येईल तर त्यांना ज्या काही गोष्टी आहेत तर जे काही आपण म्हणू शकतो इंटरेस्टसाठी, जे काही गव्हर्नमेंटचे इंटरेस्ट आहे, जे काही पॉलिटिकल पार्टी त्यांच्यासाठी काम करू शकतात. तर हे झालं कुठेतरी कॉन्स्टिट्यूशनल अँगल. त्याचनंतर जर बघायचं झालं तर जे काही राईट बेंचची साईज बघितली आपण, जे काही कंपोजिशन आणि लिडरशिप बघितली तर ती कुठेतरी जास्त असते. तर आपण इथे बघितली तर इथे 3च दिसती. तर जे काही करप्शन आहे, जे काही टॉप मोस्ट ज्युडिशरीवरतीचा एक सिरियस इश्यू आहे, एक सिरियस गोष्ट आहे. आणि जे काही बघितलं आपण तर हा एक लार्ज बेंच नाही, 3 जजेस बेंच म्हणजे खूप कमी बेंच, खूप कमी लोकांचा बेंच आहे, खूप मोठा नाही आहे. आणि त्याच्याच नंतर याच्यात काही सिनियर मोस्ट जजेस आहेत का, तर नाही. त्याचनंतर हे जे काही मॅटर आहे ते खूप सिनियर मोस्ट जजेस सुनावत आहेत का, नाही. ही गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर बघितलं आपण जस्टिस मिश्रा आणि जे काही मिस्टर भूषण आपण म्हणतो तर ह्यांची जी काही कोर्टमध्ये खूप कमी वेळेला यांची काय म्हणतो आपण कन्फ्रंटेशन झालेलं आहे. जेव्हा 2019मध्ये कंटेम्प्ट ऑफ केस त्यांच्यावरती जे काही रिलेटिंग होतं, जे काही अपॉइंटमेंट होती कुणाची, जे काही डिरेक्टर होते सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यांची अपॉइंटमेंट होती, त्यावेळेला कंटेम्प्ट ऑफ केस याचे ॲलिगेशन लागलेले होते किंवा आपण म्हणू शकतो त्याचे चार्ज लागलेले होते. तर जे काही तर मिस्टर भूषण आहे तर यांनी जे काही पेटिशन दाखल केलेलं होतं की जे काही सुप्रीम कोर्ट आहे तर ते जे काही जजेस आहे तर ते लवकर मॅटर हिअर करत नाही याच्यासाठी त्यांनी पेटिशन दाखल केलेली होती. त्याचनंतर जर आपण बघितलं तर जे काही मेमरीज आहे स्टील एक्झिस्ट आहेत. जर आपण बघितलं तर 2018मध्ये जे काही सिनियर मोस्ट जस्टिस होते किंवा कोर्ट होते तर त्यांनी जे काही एक्सप्रेस केलं होतं, जे काही त्यांचा अनहॅपीनेस आहे तर ते प्रेसमध्ये आले होते. म्हणजे प्रेस त्यांनी आजपर्यंत असं कधी झालं होतं, फर्स्ट टाइम त्यांनी प्रेस घेतली होती आणि त्याच्यामध्ये अनहॅपीनेस त्यांनी दर्शवला होता, जे की गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये जास्त इन्फ्लुएन्स करते त्याच्यासाठी. ह्या गोष्टी लक्षात येतील. त्याचनंतर जर बघितलं हा राईट टाईम आहे का, जे काही कोविड-19ची इतकी मोठी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्याच्यामध्ये इकडे लक्ष देऊन ह्या गोष्टींकडे लक्ष देणं इतकं महत्त्वाचं आहे का, किंवा राईट टाईम आहे का ह्या इश्यूला टॅकल करण्यासाठी. आणि जर बघायचं झालं सॉल्विंग आणि जे काही सेक्युरिंग करायचं आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस जे आहे तर त्याच्यासाठी जे काही आपण म्हणतो अपर मोस्ट जे काही ॲपेक्स ज्युडिशरी आहे त्यांचा माइंडचं जे काही गोष्टी आहेत तर त्या प्रॉपरली ॲडमिनिस्ट्रेशन करायचे आहे. तर कुठेतरी नो शॉर्टेज म्हणू शकतो आपण, जे काही अर्जंट प्रेसिंग करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहे आणि कोर्टचं अटेन्शन तिकडे वेधून घेणं गरजेचं आहे. त्याचनंतर बघितलं तर व्हाय दिस नाऊ, तर आत्ताच का. जर बघितलं तर आपण जे काही केअरफुली वॉचिंग केलं तर एक गोष्ट लक्षात येईल, तर जे काही ट्रीटमेंट आहे बेंचची तर ती पूर्ण व्यवस्थित होणं गरजेचं आहे. फेअरली म्हणजे कुणाचाही तिथे इंटरफेरन्स असणं गरजेचं नाही. फेअरली जी काही हिअरिंग आहे ती होणं गरजेचे आहे. आणि त्याचनंतर जर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन बघितले तर आपण त्याचनंतर कुठेतरी इन्हान्स किंवा लोअर झालेले आहेत. जर आपल्याला बघायचं झालं तर ही जी काही केस आहे तर याच टाईममध्ये आपल्याला कुठेतरी हिअर करणं गरजेची आहे का, तर हे बघू शकतो. त्याचनंतर थिंक अँड ॲक्ट काय आहे, तर जे काही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे ह्या केसेस युजली कुणामध्ये असतात, जे काही कोर्ट असतात कंटेम्प्ट म्हणजे ज्याच्यावर ॲलिगेशन किंवा ज्याच्यावरती जे आपण म्हणतो कोर्टचा त्याने अपमान केलेला आहे तो, तर त्याच्यामध्ये असतात. ह्या दोघांच्याच मध्ये ही केस असते. त्याचनंतर जर बघायचं झालं तर जी काही ऑर्डर आहे
काही आपण स्पेशल ऑर्डर आहे असं नाही म्हणू शकत, बट जे काही आहे तर कुठेतरी इस्टॅब्लिशिंग जे काही फॅक्ट्स आहेत त्या इस्टॅब्लिशिंग करतील, त्याच्या पलीकडे जाऊन जे आपण म्हणतो ते विचार करणं गरजेचं आहे. आणि जे काही पनिशमेंट इन्फोर्समेंट करतील, जे काही कोर्टचा अपमान केला त्याच्यासाठी पनिशमेंट करतील, ह्या गोष्टी इथे होऊ शकतात. बट जे काही स्कॅन्डलायझिंग ते कोर्ट झालेलं आहे त्याचे जे काही चार्जेस आहे, तर परत जे काही इंटरफेरन्स केलेलं आहे कुठं, तर जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे ऑफ जस्टिसचं तर त्याच्यामध्ये इंटरफेरन्स केलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही एक्सप्रेशन आहे, ओपिनियन आहेत ह्या गोष्टी, आणि जे काही अनडाऊटली जे काही पब्लिक इंटरेस्ट आहे त्या गोष्टी इन्क्ल्यूड करून याचा जो काही रिझल्ट आहे, निर्णय आहे, तो देणं गरजेचं आहे. आणि आपण जर म्हटलं तर विचार केला तर तितकं सिम्पल मॅटर नाही, कारण ते जे काही पास्ट जजेस होते त्यांच्यावरतीही आरोप लावलेले आहेत किंवा ॲलिगेशन्स लावलेले आहेत भ्रष्टाचाराचे, म्हणून त्यामुळे ही सिम्पल आहे आपण म्हणू शकत नाही. त्याचनंतर जर बघायचं झालं तर केअरफुली बघ किंवा जास्त केअरफुली पण नाही बघितलं तर एक कोट आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एखाद्या खडकाच्या काठावर उभे असतो तेव्हा प्रगतीच्या एक पाऊल मागे जातो, म्हणजे कुठेतरी एकदमच टोकाला उभा राहिलं तर प्रगतीच्या एक पाऊल मागे जातो. कारण आपल्याला तिथे आल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे असते, जे काही राईट डिसिजन म्हणतो त्या घेणं गरजेचे असतात. तर जे काही एवढं होणं ते कोर्टला स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कॉन्स्टिट्युशनली पब्लिक इंटरेस्टच्या हेतूने देणे गरजेचे आहे. तर हे झालं आपल्याला आर्टिकल होतं, खूप छान आर्टिकल होतं, डीपमध्ये होतं, तर मी समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जे काही आता नेक्स्ट आर्टिकल आहे ते बघूया. तर जे काही नेक्स्ट आर्टिकल आहे तर तुम्ही आन्सर रायटिंग करायची असेल तर खूप छान इथे आन्सर रायटिंग करू शकता. याच्यामध्ये खूप चांगले पॉईंट्स घेतलेले आहेत. तर एक आपण म्हणतो डायनॅमिक आन्सर करायचं असतं आन्सर रायटिंग, त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट पाहिजे असते, कधी कधी लक्षात येत नाही, पण त्यात हे जे काही आर्टिकल आहे यातले आपल्याला खूप पॉईंट घेता येईल. आजपर्यंत जेवढे काही ओव्हरऑल आर्टिकल्स आलेले आहे त्याचा कुठेतरी आपण म्हणू शकतो समरी असल्यासारखं आहे. तर बघूयात काय आहे. जे काही पॉलिसी माइंडसेट आहे ते एक रिव्हॉल्युशन होणं गरजेचं आहे त्यांच्या पॉलिसी माइंडसेटमध्ये. तर काय जे काही पॅन्डेमिक आलेलं आहे तर या धर्तीवरती कुठेतरी जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे तर ते अचीव्ह करणे महत्त्वाचे आहे, त्याला इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय आहेत तर याला शाश्वत धोरण म्हणतो आपण, जे की शाश्वत विकास ध्येय असं म्हणतो. आणि हे जे काही युनायटेड नेशन 2015मध्ये युनिव्हर्सली आपण जेवढे काही युनायटेड नेशनचे मेंबर आहे त्यांनी ते अप्लाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही पॉवर्टी आहे त्यानंतर प्लॅनेटला प्रोटेक्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी ते त्याच्यासाठी विकास करणार होते. आणि 2030पर्यंत हे कुठेतरी अचीव्ह करायचे होते, हे ध्येय होतं. तर जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत ते 17 आहेत, आपण बघू शकतो इथे. नो पॉवर्टी, नो हंगर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता एकदा. त्याचनंतर जर बघायचं झालं तर जे काही लॉकडाऊन आहे ते कुठेतरी ईज होताना दिसेल आपल्याला. आता जसे जसे वॅक्सिन येईल किंवा लॉकडाऊन आपण बघू शकतो भारतामध्ये कुठे कुठे लॉकडाऊन ईज करत आहे, कुठे कुठे अनलॉकही आहे. बट जर बघितलं तर जर ज्या कंट्रीज आहे कुठे एशिया आणि पॅसिफिकच्या जे काही अक्रॉस कंट्रीज आहे त्या आता कुठेतरी नव्याने उभारून येते. हे काही जे कोविड-19चे पॅन्डेमिक संपल्यानंतर त्यांचे जे काही बिझनेसेस आहे तर अनइमॅजिनेबल आपल्याला ते रिजनमध्ये घडून येतील किंवा रिटर्न येतील असं दिसेल. आणि जे काही ऑलरेडी आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवरती विकास चालू होता बट ते कुठेतरी सध्या ह्या पॅन्डेमिकमुळे आपल्याला कुठेतरी स्ट्रक झालेलं किंवा थांबलेलं दिसेल. त्याचनंतर त्या ट्रॅकवर येणं गरजेचं आहे. जर आपण बघितलं तर व्हर्च्युअल हाय लेवल पॉलिटिकल जो फोरम आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा तर रिसेंटली तो कन्वे झालेला होता, जे काही त्याच्यात गव्हर्नमेंट्स आणि स्टेक होल्डर्स सहभागी झालेले होते. आणि त्यांचा जो फोकस होता तर जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे तर ते अजून बेटर कशा पद्धतीने करता येतील यावरती होता. जर बघितलं तर कोविड-19मुळे सगळ्यात मोठा जो एशिया आहे हा रिजन जास्त हिट झालेला आहे. आणि जे काही सोशल आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट सगळ्यात मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि कुठेतरी उद्ध्वस्त झालेले आहे आपण म्हणू शकतो. त्याचनंतर जर बघितला हा जो पॅन्डेमिक आहे तर कुठेतरी एक आपण म्हणू शकतो जे काही पीपल्स आहे तर सोसायटी जी राहते त्यांच्यामध्ये पॉवर्टी आणि भूकमारी आणि उपाशी हे जे काही उपाशी भूकमारी आणि जे काही गरिबी आहे ही सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत. त्याचनंतर ज्या काही कंट्रीज आहे ते बोल्ड ॲक्शन घेत आहेत, म्हणजे जे काही लॉस लाईफ आणि इकॉनॉमिक कॉस्ट आहे ते मिनिमाइज करण्यासाठी. आणि जर बघितलं तर हे जे काही अटेन्शन आहे तर ते आपल्याला शिफ्ट होताना दिसेल इमिडिएट कुठून हेल्थ आणि ह्युमन इफेक्ट जे आहेत त्याच्यावरून डिरेक्टली जे काही सोशल आणि इकॉनॉमिक इफेक्ट्स आहेत तर जे काही गव्हर्नमेंट सोसायटीज आहेत तर त्यांच्यावरती जे काही इफेक्ट होतात आपल्याला शिफ्ट होताना दिसतील. आणि जे काही पॉलिसी रेग्युलेटरी आणि फिजिकल चॉईसेस आहेत हे गव्हर्नमेंट आणि सोसायटी घडून आणतील. त्याचनंतर जर बघायचं झालं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत तर त्याची कुठेतरी कमिटमेंट केलेली आहे, जे काही इरॅडिकेट करणं पॉवर्टी कधी तर
2030पर्यंत जे काही अचीव करायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि 2030पर्यंत जी काही पॉवर्टी आहे ती इरॅडिकेट करण्याचं एक ध्येय आहे त्यामध्ये. आणि जर आपण ऑप्टिमिस्टिक ग्राउंड बघितलं त्याला काय आहे, पॅन्डेमिकमुळे इतकी मोठी एक्सपोज झालेलं आहे, त्याचनंतर ज्या काही की सिस्टीम्स आहेत त्यांच्यात खूप मोठ्या प्रमाणात गॅप क्रिएट झालेला आहे. आणि जर बघितलं त्याच्या मेनी वर्केबल स्ट्रॅटेजीज आहे कंट्रीमध्ये ते आता कुठेतरी ॲक्सिलरेट करतील, त्याच्यानंतर ती प्रोग्रेस होण्यासाठी डेव्हलपमेंट गोलला कुठेतरी रिलेट करतील आणि रेझिलियन्स स्ट्रेंथन करतील. त्याचनंतर जर आपण कंट्रीचं बघायचं झालं तर जे काही एक्सटेंड करतील ते काही युनिव्हर्सल हेल्थ केअर सिस्टीम आहे, त्याचनंतर सोशल प्रोटेक्शन सिस्टीम्स आहे त्याला स्ट्रेंथन करतील. आणि जे काही केलेले आहेत आणि जे काही आपण म्हणतो की जे काही वनरेबल हाऊसहोल्ड्स आहेत त्यांना कॅश ट्रान्सफर केलेलं आहे आणि फूड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहेत हेही तिथं दिलेले आहेत. आणि जे आपण बघितलं तर युनिव्हर्सल हेल्थ केअर सिस्टीम आणि सोशल प्रोटेक्शन सिस्टीमही दिलेल्या आहेत, ज्या काही स्टेप म्हणतो आपण त्या घेतलेल्या आहेत. त्याचनंतर जर बघितलं ॲक्युरेट आणि रेग्युलर जो डेटा आहे तर तो कुठेतरी आपल्याला एक एफर्ट्स कुठे घेण्यासाठी सांगतो, तर जे काही स्मॉल आणि मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत तर त्यांना क्रेडिट देणं, त्यांचे काही ॲक्सेस आहे त्यांना फायनान्सिंग ॲक्सेस करणे, त्यांना हेल्प करणे, इनोव्हेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्याकडे कुठेतरी आपल्याला हा डेटा शो होतो. त्याचनंतर जर सेव्हरल कंट्रीज बघितल्या तर त्यांचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲप्रोच आहे, तर कशासाठी जे काही डिस्क्रिमिनेशन होत आहे पर्टिक्युलरली बघितलं तर जेंडर आणि जेंडर बेस्ड व्हायलन्स चालू आहे तर त्याच्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲप्रोच ते डेव्हलप करत आहेत. त्याचनंतर पार्टनरशिपचं बघायचं झालं तर प्रायव्हेट सेक्टरचं जे काही आहे फायनान्सिंग इन्स्टिट्यूशनला ते इन्क्लूड करत आहेत आणि जे काही क्रिटिकल रोल आहे त्याच्यामध्ये फॉस्टरिंग करण्याचा प्रयत्न करत आहे, क्रिएटिव्ह सोल्युशन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर आपण बघितलं जे काही कोविड-19चा क्रायसिस आहे तर त्याला रिस्पॉन्स कसा आहे, त्याचनंतर काय गरजेचं आहे, तर जे काही इम्पॉवरिंग करणं आणि त्याचनंतर जे काही इक्वॅलिटी आहे ती ॲडव्हान्स करणे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचनंतर जर आपण बघितलं तर जे काही पीपल्स इन्व्हायरमेंट नेक्सस म्हणतो तर आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. तर त्यानंतर जे काही हेल्थ आहे त्याला प्रोटेक्ट करणं आणि जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे पीपल आपण म्हणतो त्यालाही प्रोटेक्ट करणं, तर हे फ्युचरचे कुठेतरी की गोष्टी आहेत, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि जे काही आपण म्हणतो हा जो काही क्रायसिस आहे तो रिपीट होऊ नये तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचनंतर जे काही रिव्हॉल्युशनची गरज आहे, नीड आहे, तर जे काही रिव्हॉल्युशनल पॉलिसीज म्हणतो आपण तसा माइंडसेट डेव्हलप करणं आणि तशा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर इन्क्लुजिव्ह आणि अकाउंटेबल गव्हर्नन्स सिस्टीम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सल सोशल प्रोटेक्शन, हेल्थ इन्शुरन्स, सोशल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सफॉर्मेशन नीडेड ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करणं गरजेच्या आहेत. त्याचबरोबर बघितलं तर ज्या काही सेव्हरल कंट्रीज आपण बघितल्या तर एशिया आणि पॅसिफिकमध्ये तर डेव्हलप करत आहेत, एक न्यू स्ट्रॅटेजीसाठी ते ॲम्बिशियस आहेत. तर बघितलं तर ग्रीन रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहे, इन्क्लुजिव्ह ॲप्रोच आणि डेव्हलपमेंट या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करत आहे भरपूर कंट्री. त्याचनंतर साऊथ कोरियाचं उदाहरण बघायचं झालं तर रिसेंटली त्यांनी अनाऊन्स केलेली आहे एक न्यू डील केलेली आहे. तर 2 सेंट्रल पिलर त्यांनी एक म्हणजेच काय आहे तर डिजिटायझेशन आणि डिकार्बोनायझेशन ह्या गोष्टी त्यांनी तिथं या धर्तीवरती काम करणार. मेनी कंट्रीज बघितल्या कुठल्या तर पॅसिफिक रिजनमधल्या त्या ब्ल्यू रिकव्हरी म्हणजे जे काही ओशियनचे जे काही आपण व्यवसाय म्हणतो तिथे रिकव्हरी करण्याचा त्यांनी ध्येय ठेवलेला आहे किंवा फोकस केलेला आहे. आणि त्याचबरोबर सस्टेनेबली जे काही फिशरी मॅनेजमेंट आहे ते प्रमोट करणं ह्या गोष्टी त्यांनी तिथे नमूद केलेल्या आहेत. त्याचनंतर इंडियाचं बघायचं झालं तर इंडिया जे काही ऑपरेट करत आहे लार्जेस्ट सोलार पॉवर प्लांट रिजनमध्ये आपल्या इंडियाच्या. त्याचनंतर चायनाचं बघायचं झालं तर ते मोर जॉब क्रिएट करत आहेत रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये आणि जे फॉसिल फ्युएल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यावरती कमी लक्ष देत आहेत, हे झालं. त्याचनंतर इन्स्टिट्यूशन बघायचे झालं जे युनायटेड नेशन आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आहे तर जे काही सपोर्ट करत आहे शेअर रिस्पॉन्स टू क्रायसिस याला मोबिलाइज करत आहेत. आणि जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे ते अचीव करण्यासाठी ते उत्साहित आहेत म्हणजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच्या बियॉन्ड जाऊन सगळ्या गोष्टी करणं किंवा जे आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर हे झाले आर्टिकल. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे हे जे आर्टिकल आहे ते समजवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि आर्टिकल खूप छान होते. आणि त्याचनंतर जर तुम्हाला वाटत असेल की अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्ही फीडबॅक देऊ शकता, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि त्याचनंतर जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि तुम्ही सबस्क्राईबही करू शकता, तुम्हाला नेक्स्ट लेक्चरचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला वाटते प्रोडक्टिव्ह आहे तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.